सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 55वा आज ऐकूया. पृष्ठ क्रमांक आहे 233. अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य. शेगावातील अनेक भक्तांपैकी एक निष्ठावंत भक्त म्हणजे गणपत काठोळे. सात्विक प्रवृत्तीचे आणि धर्मकार्याची आवड असलेले असे गृहस्थ. हे जातीने माळी होते. घरची परिस्थिती जेमतेमच होती. शेगाव ही कापसाची फार मोठी आणि महत्त्वपूर्ण अशी बाजारपेठ होती. इसवी सन 1873 कॉटन बनवणारी रायली कंपनी म्हणजे रायली ब्रदर्स यांनी सुरू केली. सध्या बच्छराज फॅक्टरी म्हणून ओळखली जाणारी. गणपत काठोळे हा रायली कंपनीच्या शेगावातील दुकानाचा एजंट होता. दिवसभर आपले काम करून संध्याकाळी मात्र नियमितपणे न चुकता महाराजांच्या दर्शनासाठी येऊन समाधीपाशी बसावं आणि महाराजांची मनोभावे प्रार्थना करावी असा त्याचा नित्य नेम होता. संत कवी दासगणू लिहितात, गणपत काठोळे होता एक भाविक गृहस्थ. हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा. नित्यनेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो. अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी, बैसोनिया समाधीपाशी स्तवन करावे एकनिष्ठे. एकदा गणपत काठोळे यास वाटलं की उद्या दसऱ्याच्या म्हणजे विजयादशमीच्या दिवशी महाराजांच्या समाधीस अभिषेक करावा आणि त्यानिमित्त काही ब्राह्मणांना भोजन द्यावे. अभिषेकाची सर्व तयारी झाली. त्याने मठात मोठ्या प्रमाणात शिधा पाठवला. ही सर्व तयारी बघून त्याची पत्नी त्याला म्हणाली, तई कांता म्हणे, हे प्राणनाथा, हे तुम्ही काय करता? हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत. उद्या आहे विजयादशमी म्हणून पोरावाळांसी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचेवरी न योग्य करणे. दिली आपणा ईश्वराने 4 पोरे बाळे हो, फुटका म्हणीना अंगावरती, मी लंकेची पार्वती. गृहस्थाची ही का रीती, संचय करावा धनाचा. हे कांतेचे भाषण गणपतरावा न रुचले जाण. तो म्हणे, प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला. गणपतराव परिस्थितीने जेमतेमच. त्यातच 4 मुले आणि पतिपत्नी असे 6 जणांचे कुटुंब. त्यातच गणपतरावांचा हा परमार्थ म्हणजे परवडीला पारावार नाही. दसऱ्यासारख्या महत्त्वपूर्ण दिवस उद्यावर येऊन ठेपला. त्यात गणपतरावांनी आदल्याच दिवशी महाराजांच्या समाधीला अभिषेक करण्यासाठी भरपूर शिधा पाठवला. हे पाहून त्याची पत्नी तरी गप्प कशी बसेल. ती म्हणाली, अहो तुम्ही हे काय करता? खर्च करण्याच्या बाबतीत तुमच्या हाताला धरबंद नाही. उद्या विजयादशमी आहे म्हणून पोराबाळांना कपडे किंवा एखादा अलंकार तरी करून घाला. हे नेहमीच अभिषेक आणि ब्राह्मण भोजन करणं बरं नाही. आपल्याला देवाने 4 मुले दिली आहेत, त्यांच्यासाठी काही करावायला नको का? माझ्या अंगावर फुटका मणी देखील नाही. मी लंकेची पार्वती आहे काय? गृहस्थाची अशी रीत बरी नाही. त्याने धनाचा संचय करायला पाहिजे. पत्नीचे असे बोलणे गणपतरावाला आवडले नाही. तो आपल्या पत्नीला म्हणाला, मला प्रपंचापेक्षा परमार्थ श्रेष्ठ वाटतो. पत्नीच्या बोलण्यामुळे गणपतरावांच्या मनाला खूप दुःख झाले. महाराजांवर त्याची दृढ श्रद्धा होती. त्या श्रद्धेमध्ये जर अडकाठी आली तर त्याच्या मनाला यातना होणारच. गणपतरावाच्या पत्नीस त्याच रात्री स्वप्न पडलं. महाराज तिच्या स्वप्नात येऊन तिला म्हणतात, उगेन छळीपतीशी तो करतो ते करू दे. त्यात तुझ्या बापाचे काय तर ते सांग साचे. प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळगू नको. यामध्ये न काही सार धनभूचे भूमीवर. येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या. अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य. त्याच्यासाठी वेचिता घन तेन जाय अनाठाई. पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी. म्हणून सांगतो तुला पोरी, अडथळा त्या करू नको. महाराज आपल्या भक्ताच्या परमार्थ कार्यात बाधा येऊ देत नाहीत. भक्त महाराजांशी जर शुद्ध मनाने जुळलेला असेल तरच हे शक्य आहे. शुद्ध मनाने महाराजांचे स्मरण जरी केले तरी ते पुरे आहे. मात्र दिखाऊ बेगडी प्रेम नको. ह्या अशा दिखाऊपणाने काही साधले जाऊ शकत नाही. लोकांना दिसण्यासाठी केलेली भक्ती भगवंतापर्यंत पोचत नाही असे आम्हाला वाटते.
मनाच्या या सर्व लीला भगवंत अंतर्यामी बघत असतो, बुद्धीच्या युक्त्या बघत असतो. तेव्हा भक्ती अंतर्मनातून शुद्ध भावाने झाली पाहिजे. भक्ती, पूजा, जप, ध्यान एवढेच नव्हे तर आपले प्रत्येक कर्म मनापासून होणे जरुरी आहे. या सर्व गोष्टीत मनाची हजेरी अत्यावश्यक ठरते. मन जर तिथे हजर नसेल तर या सगळ्या क्रियांचा काडी इतकाही उपयोग होणार नाही. मनाला या सर्व क्रियांमध्ये मिसळता आलं पाहिजे, एकरूप करता आलं पाहिजे. परमार्थ हा वरवर दिसण्यासाठी, धार्मिकता दर्शवण्यासाठी जर केला जात असेल तर आपणच आपले खरे शत्रू असू असे समजावे. आपण स्वतःलाच फसवत आहोत असे समजावे. ह्या क्रिया मनाला एकाग्र करण्यासाठी आहेत, लोकांना दाखवण्यासाठी नावे. गणपतराव मनाने शुद्ध आणि सात्विक होते. मग अशा शुद्ध भक्ती असलेल्या भक्तांची महाराजांना काळजी वाटावी यात नवल नाही. भक्ताचे मन राखले जावे, तो दुःखी होऊ नये अशी त्यांची इच्छा असते. तो शुद्ध मनाने जर परमार्थाचे, पुण्याचे कार्य करतो आहे तर मग त्याच्या मार्गात येणाऱ्या बाधा महाराज कशा रीतीने कमी करतात ह्या गोष्टीचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. महाराज म्हणतात, जो अशाश्वतावर प्रेम करतो, अशाश्वतालाच अंतिम सत्य मानतो आणि त्यातच गुंतून पडतो, त्याचे खऱ्या अर्थी कधीही कल्याण होऊ शकत नाही. पहिली महत्त्वाची बाब ही आहे की आपल्याला शाश्वत आणि अशाश्वत ही भानगड काय आहे हेच कळत नाही. जे आपल्याला शाश्वत वाटते, दिसते आणि पटते ते खऱ्या अर्थी शाश्वत नाही. आपण शाश्वतावर जे प्रेम करतो ते वाया जाणारे नसते, दुःख देणारे नसते. त्या प्रेमाने शांती, सुख आणि समाधान प्राप्त होऊ शकते. आपण अशाश्वतावर जे प्रेम करतो त्यापासून नैराश्य, दुःख आणि वैफल्यच पदरी पडते असा जगाचा अनुभव आहे. पण हे सगळे अनुभवानंतर लक्षात येते. ह्या बाबतीत कुणीही कुणाचं ऐकत नाही. अशाश्वताच्या प्रेमातील गोडवाच असा काही आहे की त्याच्यासमोर सर्व तुच्छ वाटते. महाराज ही कान उघडणी केवळ गणपतरावाच्या पत्नीचीच करत नाही आहेत, तर ते ह्या उदाहरणातून प्रत्येक जीवाला सजग आणि जागरूक करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला अशाश्वतात सर्व सार ओथंबलेले भासते. त्यासाठी आपण जीवाचा आकांतही करतो आणि अशा उठाठेवीत आपल्या जीवनाचे सार गमावून बसतो. भूमीवरचे धन भूमीवरच राहणार. जो परमार्थ किंवा पुण्यकर्म आपण करू तो मात्र खऱ्या अर्थाने आपल्या उपयोगाचा ठरणार आहे. आपल्यासोबत मृत्यू पश्चात केवळ पुण्यच नाही तर पाप देखील येते. येथे घडलेले पाप पुण्य प्रत्येक जीवाच्या मानगुटीवर बसून असते व त्या कारणाने त्याला यातना भोगाव्या लागतात. जन्म मृत्यूच्या कचाट्यात जीव सापडतो. अभिषेक आणि ब्राह्मण भोजन केल्याने पुण्य पदरी पडते. हे पारमार्थिक पुण्य आहे, पवित्र अर्थाने केलेले पुण्य आहे. अभिषेक आणि अन्नदान करताना म्हणजे परमार्थाने हे सर्व करताना त्यासाठी वेचले जाणारे म्हणजेच खर्च होणारे धन अनाठायी किंवा वाया जात नाही, तर पेरल्या जाणाऱ्या बीजाप्रमाणे ते अंकुरित होऊन त्याचे चांगले फळ मिळेल. परमार्थ कार्यात खर्च केल्या जाणाऱ्या पैशाचे खऱ्या अर्थाने चीज होते. आपण जीवनात स्थूलमानानेच विचार करीत असतो. माणसाच्या जीवनात भिन्नत्व, विसंगतपणा, विविधता असणे ह्यामागील मूलभूत कारण कोणते याचा विचार आपल्या मनाला कधीच शिवत नाही. यामागे आपला परमार्थ अनंत जन्माची पुण्याई संस्कार कर्म असते. मागल या जन्मा मुक्त झालो, हे जीवन कसे सुखी होईल ह्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही बाजू सांभाळून साधना करणे महत्त्वाचे आहे. त्यांना वेगवेगळे करता येत नाही. नुसता भौतिक विचार घेऊन चालत नाही किंवा केवळ अध्यात्म विचार धरूनही त्याची पूर्तता करणे संभव नाही. ह्या दोन्हीमधून आत्मिक विकास कसा साधता येईल हे पाहिले पाहिजे. हा सगुण निर्गुणाचा मेळ आहे. त्यामुळे भौतिक आणि आध्यात्मिक यांची सुव्यवस्थित सांगड मानसपटलावर आणि बुद्धीवर पक्की होणे महत्त्वाचे आहे. ह्या प्रसंगातून महाराजांनी परमार्थाविषयी स्त्री मनाची चांगलीच हजेरी घेतली आहे. आपण पाहतो की स्त्रियांमध्ये हा संकुचित दृष्टिकोन जास्त किंवा विचारसरणी स्वधारित असते. ही समस्या केवळ गणपतरावांच्या पत्नीचीच नाही, प्रत्येकाच्या घरातील हा प्रश्न असू शकतो. महाराजांचे तत्वज्ञान केवळ एका व्यक्तीसाठी नाही तर ते सर्व मानवजातीच्या कल्याणाचा विचार करतात. त्यांनी
माणसाच्या मानसिकतेच्या प्रत्येक प्रसंगातून अचूक वेध घेतल्याचे निदर्शनास येते. श्री गजानन महाराजांनी स्वप्नात येऊन जे मार्गदर्शन केले ते गणपतरावाच्या पत्नीने त्यांना सांगितले. गणपतरावास आनंद झाला. दसऱ्याचा दिवस त्यांनी भावभक्तीने महाराजांच्या समाधीस अभिषेक केला. महाराज येथेच आहेत ह्याचे त्यांना प्रत्यंतर आले. गणपतराव आपल्या पत्नीला म्हणतात, आले का हे प्रत्यंतर, महाराज येथेच साचार, सोडून द्यावा कुविचार, आजपासून काहीतरी. मुले बाळे कोणाची, धनदौलत कोणाची, तू न करी चिंता त्यांची, ते अवघे समर्थांचे. गणपतरावांची निष्ठा फार वेगळी आहे. अशी निष्ठा जिथे आहे तिथे कृपेला तोटा असूच शकत नाही. ही निष्ठा सुरुवातीपासूनच होती, पण महाराजांनी हा दृष्टांत देऊन त्याची निष्ठा अधिक सक्षम बनवली. महाराज आपल्या निष्ठावंत भक्तांना कसे सांभाळतात आणि त्यांच्याकडून परमार्थ करवून घेतात, तसेच त्यांच्या परमार्थात येत जाणारे अडथळे कसे दूर करतात, याचाच हा उहापोह आहे. पुढची कथा बघूया. पृष्ठ क्रमांक 235. लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला. अमरावतीच्या भक्तांमध्ये लक्ष्मण हरिजांजळ हे महाराजांचे निस्सीम भक्त होते. महाराजांनी समाधी घेतल्यानंतर ज्या भक्तांना दर्शन देऊन त्यांना सांभाळले त्यापैकी हे एक भक्त. महाराजांनी संजीवन समाधी घेण्याच्या आधी काही क्षण उपस्थित भक्तांना सांगून ठेवलं होतं, मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजला की विसरू नका, मी आहे येथेच. अशा महाराजांच्या सांगण्याचे प्रत्यंतर अनेक भक्तांना आले आहे. महाराज संजीवन समाधीत सहस्रारात स्थिर आहेत हे अंतिम सत्य आहे. त्यांनी आपल्या अनेक भक्तांना नंतर प्रत्यक्ष भेटी दिल्याची अनेक उदाहरणं आहेत. या भक्तांमध्ये लक्ष्मण हरी जांजळ, अवधूत जयराम खेडकर, यादव गणेश सुभेदार, रामचंद्र कृष्णाजी पाटील यांचा समावेश होतो. या प्रत्यक्ष भेटी महाराजांनी वेगळ्या रूपामध्ये दिल्या, तर काही भक्तांना स्वप्नात भेटी देऊन त्यांची दर्शनाची आकांक्षा पूर्ण केली, काहींना मार्गदर्शन केलं. अशा अनेक प्रकारच्या लीला महाराजांनी केल्या. त्यांच्या सर्व लीला वर्णन करण्याचं सामर्थ्य आमच्यात नाही. त्यांनी जेवढे लिहवून घेतले त्या पलीकडे एक अक्षरही आम्ही स्वबुद्धीने लिहिले नाही. घरगुती कटकटीने लक्ष्मण जांजळ ह्याचे मन वैतागून गेले होते. अशा वैतागातच काही व्यापारासंबंधीच्या कामासाठी ते मुंबईला गेले. सर्व कामे आटोपून ते घराकडे जाण्याच्या हेतूने बोरीबंदर रेल्वे स्टेशनवर आले. आगगाडीच्या धक्क्यावर त्यांना एक परमहंस भेटले. अजानुबाहू उंच बांधा, दृष्टी नासाग्रासी सदा, ओंकाराचा सर्वदा जप चालला त्यांच्या मुखी. तो बोलला लक्ष्मणास, तू गजाननाचा आहेस शिष्य, असे असून हताश का होतोस कळेना. उंच शरीरयष्टी आणि अजानुबाहू असलेले, दृष्टी नासाग्रे स्थिर झालेली आणि मुखात सदा ओंकाराचा जप सुरू असलेले हे परमहंस लक्ष्मण जांजळ यांना म्हणतात. अरे तू गजाननाचा शिष्य आहेस ना, मग असा हताश का होतोस. जेव्हा तू आपल्या घरी 400 पानांची तयारी करून पुण्यतिथी केलीस तेव्हाचे तुला आठवतंय ना. पुत्रशोक झाला असून सुद्धा बापट मास्तर तुझ्या घरी प्रसादाला आला होता की नाही. पेटकरांचे ब्राह्मण कसे उपस्थित राहिले. अरे गजानन स्वामींनी त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना उपदेश केला आणि त्यांना प्रसादासाठी पाठवले होते. हे तू कसा विसरलास हे मला सांग. रेल्वेच्या धक्क्यावर भेटलेल्या परमहंसाच्या तोंडून त्या खुणेच्या गोष्टी ऐकून लक्ष्मण जांजळ थोडे साशंकच झाले. तसे होणे साहजिकच होते. पूर्वी अमरावतीला घडलेल्या घटना या परमहंसाने अगदी तंतोतंत कशा सांगितल्या ह्यांना कसे काय माहिती. आणि दुसरे असं की आपण सध्या वैफल्यग्रस्त अवस्थेत असल्याचे ह्यांनी कसं काय ओळखलं. हे कोण बरं असतील. यांना या सर्व गोष्टींपासून काय घेणं देणं. अर्थार्थी त्यांचा त्या घटनांशी काहीही संबंध नाही. मग ते आपल्यालाच भेटून असे का बरं सांगत आहेत. हे कोण बरं असतील. असे अनेक प्रश्न त्यांना पडले. तरीही त्यांनी आदराने त्या परमहंस संन्यासाला नमस्कार केला. लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला. तो पाहता पाहता गुप्त झाला बोरीबंदर स्टेशनापाशी. लक्ष्मण जांजळांनी त्या परमहंसाचे दर्शन घेतले आणि पाहता पाहता क्षणार्धात तो परमहंस तेथून गुप्त झाला. आता मात्र जांजळ यांच्या मनाला पक्की खात्री झाली
की हा कोणी दुसरा तिसरा नसून आपले शेगावचे सद्गुरू श्री गजानन महाराजच आहेत. त्यांनी आपली अशी वैतागलेली मनस्थिती, वैफल्यग्रस्त विचार ओळखून आपल्याला इथे येऊन दर्शन दिले. लक्ष्मण जांजळ तेथून घरी आले. ते अगदी प्रसन्न मनस्थितीत मनाचे सर्व नकारात्मक विचार टाकून घरी येऊन सर्वांशीच पहिल्याप्रमाणे वागू लागले आणि त्यांनी प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. महाराज आपल्या भक्तांना किती सांभाळतात हे यावरून लक्षात येते. त्यांना आपल्या भक्ताच्या मनाची स्थिती कळते. तो उदासीन आणि वैफल्यग्रस्त होऊ नये ह्याची ते काळजी घेतात. मी अजूनही तुमच्यातच आहे ह्या गोष्टीचे ते प्रत्यंतर देतात. तेव्हा अनेकांना महाराजांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले, सांभाळले. तसेच आजही ते आपल्या भक्तांवर कृपा करतात, सांभाळतात, त्यांच्या जीवनाला वळण लावतात. यासाठी भक्त तेवढा निष्ठावंत पाहिजे. ही भक्ती दिखाऊ स्वरूपाची नकोच, अंतरीचा जिव्हाळा पाहिजे. त्याप्रमाणे आचरण पाहिजे, म्हणजे महाराजांची कृपा होते यात शंका नाही. आज अनेक भक्तांना महाराज वेगवेगळ्या रूपात दर्शन देतात, त्यांना मार्गदर्शन करतात. ह्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या सद्गुरूंची कृपा होईल याची जीवाला तळमळ असली म्हणजे झालं. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 56वा आज ऐकूया. पृष्ठ क्रमांक आहे 236. हे समर्थ गजानना, रक्षणा अमुच्या करी प्राणा. भक्ताचा भगवंतावर विश्वास हवा. भगवंतालाही अशा भक्ताचा शोध असतो. भक्ती असली की भरवसा आलाच. हा अंतरंगाचा विषय आहे. चाल चलाऊ भक्तीचा विषय नाही. खऱ्या भक्तीमध्ये भगवंतावर जीव ओवाळून टाकावा लागतो, समर्पण करावे लागते. इथे बुद्धीसोबत मनाचा निर्धार आवश्यक आहे. इथे कसलेही फाटे फुटता कामा नयेत. आपल्याला सदोदित कोणत्याही गोष्टीस फाटे फोडण्याची सवय असते. जिथे भक्तीमध्ये असे फाटे फुटतात त्याचे पदरी गोटे पडतात यात शंका नाही. तेव्हा भक्ती निरपेक्ष आणि शुद्ध समर्पणाच्या भावनेतून आकाराला आली पाहिजे. येथे अपेक्षा चालत नाही. नाहीतर आवळा देऊन कोहळा मागणे काही आपल्याला नवीन नाही. हा आपला जन्मजात स्वभावच आहे. देणे घेणे ही व्यावहारिक बाब आहे. येथे खरा भक्त भगवंताकडून केवळ भक्तीची अपेक्षा ठेवू शकतो, अन्य नाही. आपली भक्ती कशी वाढेल एवढेच फक्त खऱ्या भक्ताला अपेक्षित असते. माधव मार्तंड जोशी नावाचे रेव्हेन्यू ऑफिसर सरकारी नोकरीवर होते. त्यांचा महाराजांवर पूर्ण भरवसा होता. माधव मार्तंड जोशी महाराजांच्या निष्ठावंत भक्तांपैकी एक भक्त होते. कळंबा कसुरा या गावातील जमिनीची मोजणी करावयासाठी जोशी आले होते. दिवसभर जमिनीची मोजणी केली. गुरुवारचा दिवस होता. अस्तमानाच्या समयी त्यांना शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी जाण्याची इच्छा झाली. त्यांनी सोबत असलेल्या शिपाई कुतुबुद्दीन यास शेगावला जाण्यासाठी दमणीस बैल जुंपण्यास सांगितले. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोड आपुली वेगे दमणी, जाऊ शेगावा लागुनी, रात्र तेथे काढूनी, येऊ सकाळी परत पुन्हा. जोशी साहेबांच्या आज्ञेस ऐकून शिपाई कुतुबुद्दीन हात जोडून म्हणाला, साहेब, आभाळ भरून आलाय, याचा विचार करावा असं वाटतं. मन नदीला नुकतेच थोडके पाणी आले आहे. हे पाणी गढूळ असल्याने पूर आला आहे असे समजूनच आपणास विनंती केली. जोशी साहेब त्यावर म्हणतात, उगीच सबबी सांगू नकोस. जा, दमणी तयार कर, लगेच नदी पार करून जाऊ. साहेबांच्या सांगण्याप्रमाणे शिपायाने दमणी जुंपून आणली. जोशी दमणीत बसले. दमणी शेगावच्या रस्त्याने लागली. पूर्वी हा रस्ता नागझरीकडून होता, आजही आहे. शिपायाने दमणी नदीत हाकली. तोच अकस्मात वादळ आलं. नदीच्या पैल तटावर जाण्याचाही अवसर राहिला नाही. हवेचा झंझावात बळावला. विजा कडकडू लागल्या. मुसळधार पाऊस कोसळू लागला. क्षणात मन नदीला भयंकर पूर आला. वारा असा काही जोरात सुटला
की शेतकऱ्यांच्या घरावरील छप्र उडू लागली. असा महाभयंकर प्रसंग ओढवलेला पाहून शिपाई कुतुबुद्दीन म्हणाला, साहेब, आता आपल्या दोघांनाही येथेच मरण आले असं वाटतं. आता यावर काहीही उपाय नाही. येथे दासगणूंच्या वर्णनातून तो प्रसंग आजही डोळ्यासमोर उभा राहतो. खरोखरच त्या दोघांची अवस्था कशीवर झाली असेल. नदीच्या पात्रातील पाण्यात दमणी शिरताच हा जीव घेणा प्रसंग ओढवला. दमणीची धुरा हाकणारा माणूस मुस्लिम समाजाचा होता. तो हिमतीचा आहे हे सत्य आहे, पण तो देखील हा प्रसंग पाहून घाबरून गेला. आता मरणाशिवाय दुसरं काही नाही असं तो म्हणतो. दमणीच्या आत बसलेल्या माणसाची स्थिती कशी झाली असेल हे त्यालाच आणि भगवंतालाच ठाऊक. आता तर प्रत्यक्ष मृत्यूचं तांडव सुरू झाल्यासारखे होते. मरणाशिवाय दुसरा कोणताही उपाय नव्हता, पर्याय नव्हता. अशावेळी महाराजांच्या दर्शनाला आपण चाललो आहोत आणि त्याच्याशिवाय आपल्याला वाचवणारा दुसरा कोणीही नाही, हा दृढ विश्वास जोशी साहेबांना होता. भक्ती आणि श्रद्धेतून वाढलेला हा विश्वास किंवा भरवसा अधिकच जागरूक झाला. तई माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निजमनासी. बाहू लागले समर्थांची करुणायुक्त वचनाने. हे समर्थ गजानना, रक्षणा आमोच्या करी प्राणा. अशा संकटी तुझ्याविना त्राता न कुणी आम्हा ते. कथा ऐकली पुराणात, जहाज बुडता समुद्रात. त्यास संताने देऊन हात, रक्षण केले सर्वस्वी. तूही संत असामान्य, ब्रह्मवेत्ता करुणा घन. करी आमचे रक्षण येऊन या पुरामध्ये. अंतःकरणापासून असलेली श्रद्धा आणि विश्वास जोशी साहेबांच्या शब्दातून प्रकट झाला. ते म्हणतात, तुम्ही असामान्य संत असून करुणाघन ब्रह्मवेत्ता आहात, तेव्हा या पुरातून आमचे रक्षण करा. तुमच्याशिवाय आमचा कोणी त्राता नाही. पाहता पाहता दमणीत पाणी आलं. बैले घाबरून गेले. तेव्हा जोशी आपल्या शिपायाला म्हणाले, आता तू मागे जाऊन बस, चिंता करू नकोस. अवलिया संत गजाननाचे भजन कर, तेच आपल्याला पार नेतील. जोशी म्हणाले, समर्था, अगाध आहे तुझी सत्ता. वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून, दोघांनीही मिटले नयन. तो काय घडले वर्तमान, ते आता परियसा. जोशी साहेब महाराजांचे स्तवन करू लागले. समर्था, तुझी सत्ता अगाध आहे. तुला जे वाटेल ते कर, तार किंवा मार. असे बोलून त्यांनी बैलाचे दोर सोडून दिले. दोघांनीही डोळे मिटून घेतले आणि सर्व कार्यभार महाराजांवर सोपवला. जोशींनी पक्का निर्धार निश्चय केला की आता मला मारायचं असेल तर खुशाल मारा किंवा तारायचं असेल तर तारा. तुम्हाला जे काही योग्य वाटेल ते तुम्ही करा. ह्यालाच म्हणतात निश्चयाचे बळ. आपण आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणे सहसा सोडत नाही, सोडायलाही नको. प्रयत्न करणे हे जीवनाचे सार आहे, पण निष्ठापूर्वक प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. प्रयत्नालाही मर्यादा असतात. विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे प्रयत्न पांगळे होतात. मात्र निष्ठेला मर्यादा नसतात. फक्त निष्ठा पंगू होणे किंवा न होणे हे आपल्या दृढनिश्चयावर आधारित असते. आपली भक्तीच जर दुबळी असेल, फाटकी असेल, तर निष्ठा निरर्थक होते. हे प्रत्येकास समजणे महत्त्वाचे आहे. निष्ठा कोठेही आजमावल्यास ती वायफळ होऊ शकते. जोशी साहेबांची निष्ठा बळकट आणि न भंगणारी होत, दृढनिश्चयी आहे. म्हणूनच क्षणात आश्चर्यकारक असे वर्तमान घडले. अशा महापुरातनं पहिलं तटा लावली दमणी. उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावच्या. तो प्रकार पाहून जोशी साहेब आणि शिपाई कुतुबुद्दीन आनंदून गेले. समर्थांच्या आगात सत्तेची प्रचिती आली. पुरामध्येही आपल्या भक्तांना बुडू न देता महाराजांनी त्यांचं रक्षण केलं. जोशी शेगावला आले. महाराजांच्या समाधीचे भावभक्तीने दर्शन घेतले. पालखीचा सोहळा पाहिला. दुसऱ्या दिवशी बराच दानधर्म केला. बाळाभाऊ महाराजांजवळ अतिहर्षाने ब्राह्मण भोजनासाठी काही रुपये दिले आणि घडलेला सर्व प्रसंग कथन केला. तसेच मला निकडीचे काम असल्याने माझा नवस आपण ब्राह्मण भोजन घालून फेडावा असे बाळाभाऊंना सांगून जोशी साहेब निघून गेले. श्री गजानन महाराजांच्या अवतार कार्याचे जीवन लीलांचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. ते आजही आपल्या भक्तांचे रक्षण करतात. ह्याचे असंख्य दाखले आहेत. त्यांची कृपा होण्यासाठी आपण मात्र कमी पडतो काय हे बघणं महत्त्वाचं आहे. नुसते
आमच्यावर त्यांची कृपा नाही असे बरळून उपयोग नाही. आपण महाराजांचे मन, बुद्धी आणि चित्त यांनी जितके जवळ जाऊ तेवढाच त्यांच्या कृपेचा, शक्तीचा आपल्याला प्रत्यय येईल याची खात्री आहे. महाराजांची कळंबा कसूरा येथील भ्रमंती याविषयी थोडी माहिती घेऊया. कळंबा कसूरा ही दोन्ही छोटी छोटी गावं शेगावजवळ आहेत. मन नदीच्या काठावर वसलेली ही गावं जरी छोटी असली तरी श्री गजानन महाराजांच्या चरणस्पर्शाने ती पवित्र झाली आहेत. मन ही नदी पूर्वीच्या काळात विश्वामित्रा या नावाने ओळखली जाई. या परिसरात किंवा इतर ठिकाणीही महाराजांचा मुक्तपणे संचार असायचा. अनेक भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी हा अवतार धारण केला होता. असंख्य भक्तांचे भौतिक आणि अधिभौतिक दैन्य, दारिद्र्य दूर करण्यासाठी ते धावून जात. महाराज ब्रह्मनिष्ठ असल्याने भक्तांच्या इच्छेसाठी त्यांना धावून जावे लागे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्या लागत. आजही ते भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात, दर्शन देतात, दुःख निवारण करतात. ह्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज नाही. आज भक्तांची जी गर्दी येथे दिसते आहे तेच त्याचे प्रमाण आहे. वास्तविक माणूस मतलबाशिवाय कुणाचाही नमस्कार न करणाऱ्या प्राण्यांपैकी एक. मग येथे विना निमंत्रण येऊन दर्शनाने तृप्त होणारी, स्वतःच धन्य मानणारी असंख्य भक्तमंडळी पाहिली की महाराजांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची अनुभूती भक्तासच काय पण अभक्तासही आल्याशिवाय राहत नाही. भक्ताचे अंतःकरण येथे आल्यावर ओथंबून येते, गदगद होते, तृप्त होते. ही त्यामागील अनुभूती आहे हे नाकारणं शक्य नाही. महाराज मनोवेगाने कोठेही जात असत. असेच एकदा ते कसूरा या गावात गेले. नागझरीवरून या गावात जाण्यासाठी रस्ता आहे. मन नदीच्या काठावर नागोजी रामजी ताथोड यांचा मळा रस्त्यालगतच आहे. रस्त्याच्या बाजूने विहीर असून या विहिरीवर मोठेने पाणी देण्याची व्यवस्था केलेली आहे. श्री गजानन महाराज आपल्या ब्रह्मानंदात तल्लीन असत. ते एकदा कसूरा येथे आले आणि या मळ्यातील विहिरीच्या काठावर येऊन बसले. त्या काळी महाराजांची ख्याती जरी असली तरी हा बराच आधीचा काळ. त्यात महाराजांचा अवतार असा की त्यांनी आपले स्वरूप जगाला कळू नये म्हणून पिसेपणाची पाचोडी पांघरलेला, असंबद्ध बोलणं, मनाला वाटेल तिथे बसणं या त्यांच्या वागणुकीवरूनच सर्वजण त्यांना परमेश्वर मानतील असं नव्हे. बुद्धीचा कीस पाडणाऱ्यांना तर महाराज कळणे, समजणे आणि आवडणे तर दूरच, उलट तिरस्करणीय वाटायचे यात नवल नाही. हे समजायलाही बहुत जन्मांचे पुण्य पदरी पाहिजे. तेव्हाच कोठे संत भेटतात आणि आवडतात, अन्यथा नाही. नागोजी पाटील ह्यांना 7 बायका होत्या. मुलाच्या आशेने हे सर्व विवाह झाले होते, पण केवळ 2 मुलीच झाल्यात. त्यांची पत्नी गुजाबाई सात्विक आणि संतांवर श्रद्धाभक्ती असलेली अशी होती. नागोजी हे वैभवसंपन्न गृहस्थ. त्यांचा अशा गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता. महाराज जेव्हा सुरुवातीच्या काळात फिरत फिरत त्यांच्या मळ्यातील विहिरीवर येऊन बसले त्यावेळी त्यांना महाराजांविषयी काही कल्पना नव्हती. हा शेगावचा अवलिया आहे एवढेच त्यांचं मत होतं. नंतर मात्र महाराजांची काय कृपा केली कोण जाणे. चमत्काराशिवाय नमस्कार नाही या न्यायाने ते महाराजांचे भक्त बनले. महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर नागोजींची पत्नी गुजाबाईनेही यज्ञ केला होता. समाधी मंदिराच्या चौफेर बांधलेल्या पाठशाळेच्या बांधकामात काही अंशी दान दिले होते. श्री गजानन विजयमध्ये गुजाबाईच्या नावाचा उल्लेख आला आहे. कसुऱ्याची राहणारी गुजाबाई नामजीचे. समाधीच्या पुढे झालेल्या अनेक यज्ञांपैकी एक यज्ञ गुजाबाईने केला होता. नागोजी ताथोड हे 13 ऑक्टोबर 1929 साली स्वर्गवासी झाले. सध्या त्यांनी घेतलेल्या दत्तकांचे वंशज येथे आहेत. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 57 आज बघूया. पृष्ठ क्रमांक आहे 238.
एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार. यादव गणेश सुभेदारांच्या समकालीन जी श्रेष्ठ संत मंडळी होती त्या सर्वांना संतांचे प्रत्यक्ष दर्शन आणि सहवास घडला. श्री गजानन महाराजांच्या वर त्यांची श्रद्धा आणि भक्ती होती. यादवराव हे श्री गणेश उपासक, परंतु शेगावच्या चैतन्य स्वरूप प्रत्यक्ष परब्रह्म गजाननाने त्यांना संजीवन समाधीनंतर दर्शन देऊन कृपा केली, हे विशेष महत्त्वाचे आहे. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार, हा करीत असे व्यापार वऱ्हाडात कापसाचा. यास एके साली भला 10,000 तोटा आला. त्या चिंतेने क्षीण झाला, काही न सुचे मानसी. परी व्यापार सोडवेना, चिंता मनीची जाईना. फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी खटपट करी, नाना प्रकारे साजिरी. स्वस्थ ना बसती व्यापारी, राहती सदा प्रयत्नात. यादवराव हे विदर्भातील कापसाच्या व्यापाऱ्यांपैकी एक बडे व्यापारी होते. एका वर्षी या व्यवसायात 10,000 रुपयांचा तोटा झाला. ह्या चिंतेने ते क्षीण झाले. त्यांना काही सुचत नव्हते. सारखी चिंता वाटत होती, पण व्यापार सोडवेना आणि फायदा देखील होत नव्हता. व्यापारातील फायद्यासाठी नाना प्रकारची खटपट केली, पण मनासारखे काहीही होत नव्हते. व्यापारी लोकांचा स्वभाव असा असतो की ते कधीही स्वस्त बसत नाहीत, सदोदित प्रयत्नात असतात. ह्या नियमाप्रमाणे यादवरावांचेही तसेच झाले. पण यश येत नाही म्हणून त्यांनी व्यापार सोडला नाही व प्रयत्न देखील सोडले नाहीत. तेव्हा त्यांचे वास्तव्य हिंगणी येथे होते. एकदा काही कामानिमित्त ते वर्ध्याला गेले आणि विनायकराव दत्तात्रय असिरकर यांच्या मालगुजारीपुरा येथील घरी उतरले. इतक्यात येथे आला एक भिकारी बुधो भला, भिक्षा काही मागण्याला असिरकरच्या घरात. पोशाख अवघा मराठी, करा माझी भव्य काठी. डोईस होती टोपी मोठी, बना तिची मळकट. कंपवायूने शरीर कापत होते वरच्यावर, त्यास पाहता असिरकर चित्ती परम कोपले. जा बेट्या मागल्याद्वारी, तेथे मिळेल भिक्षा खरी. नको चढूस पायरी, ओसरीची ये वेळा. त्या ठिकाणी एक भिकारी भिक्षा मागायला आला. त्याचा पोशाख मराठी माणसासारखाच होता. हातात एक मोठी काठी आणि डोक्यावर बनातीची मळकट अशी टोपी होती. त्याचे शरीर कंपवायूने वरचे वर थरथर कापत होते. यावरून त्याचे वय बरंच होतं याची खात्री पडते. त्या भिकाराचा असा अवतार पाहून आणि तो एकदम आत येऊन ओसरीच्या पायऱ्या चढायला लागलेला पाहून विनायकराव असिरकर पार भडकले. अरे, ओसरीची पायरी चढू नकोस. आला तसाच मागल्यादारी परत जा. तिकडे तुला भिक्षा मिळेल. यावेळी इथे थांबू नकोस. परी हे बोल त्याचे भिक्षेकरी न मानिसाचे. येऊन वरती ओसरीचे यादवासन्निध बैसला. घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी. भिक्षा पात्र भिकारी यादव सुभेदाराच्या. यादव म्हणे मनात, भिकारी हा लोचट बहुत. नको म्हणत असता येथं हा बैसला येऊन ये. त्याते पाहता न्याहाळून, ताई तो भासला गजानन. सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी. दृष्टीचं तेज अत्यंत, स्वरही त्यांच्या परिसत्य. फरक इतकाच होता त्यात, कंप होता तनूला. तेज मुद्रा बोलणे होते समर्थांप्रमाणे. ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निजचित्ती. हा जरी मानू गजानन, तरी ते गेले समाधिस्थ होऊन. आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीशी. काही असो पैसे दोन, देऊ भिकाऱ्या कारण. श्री गजानन समजून उहापोह ज्याचा नको. विनायकराव असिरकर यांनी त्या आत येणाऱ्या भिकाऱ्याला चांगलेच दरडावले. पण तो काही एक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता किंवा त्याला ऐकायचंच नव्हतं. सहसा असं झाल्यावर भिकारी थांबणे कठीणच. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही भिकाऱ्याची एकदम घरात शिरण्याची हिंमत होत नाही. पण हा भिकारी काही एक विचार न करता घरात शिरून ओसरीची पायरी चढताना घरमालकाने दटावल्यावर देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ओसरीत जेथे यादव गणेश सुभेदार बसलेले होते त्यांच्याजवळ जाऊन बसला. ही घटना आश्चर्यजनक आहे. एकतर यादवराव हे फार मोठे व्यक्तिमत्व आणि त्यात देशस्थ विद्वान ब्राह्मण. दुसरे असे
की हा प्रसंग ज्यांचे घरी घडला तो देखील प्रकांड पांडित्य असलेले ब्राह्मण व्यक्ती. अशा ब्राह्मणाच्या घरात काही एक विचार न करता हा भिकारी शिरतो आणि एका मोठ्या व्यक्तीच्या सन्निधी जाऊन बसतो, हे एकंदर आश्चर्यच आहे. साधारण भिकाऱ्याचे हे काम नाही. यादवराव मनात विचार करतात की हा भिकारी तर फार लोचट दिसतो. नको म्हणत असता येथे येऊन बसला. यादवराव त्याला न्याहाळून पाहतात तर तो शेगावचा राजयोगी असावा असा भास झाला. त्याच्या दृष्टीस अत्यंत तेज होते. बोलण्याची तऱ्हा आणि आवाज महाराजांसारखाच होता. फक्त फरक एवढाच की त्याच्या शरीराला कंप होता. एकंदर त्याच्या चेहऱ्यावरचे तेज, भावमुद्रा आणि बोलणे बिलकुल महाराजांसारखे होते. हे सर्व पाहून यादवराव गोटाळले आणि विचार करू लागले. ह्यास जर गजानन मानले तर ते समाधीस्थ होऊन बरीच वर्ष झाली. आता आमच्या दृष्टीस ते कसं बरं पडतील? काही असो, त्या भिकाऱ्यास गजानन महाराज समजून कसलाही उहापोह न करता 2 पैसे देऊन टाकावेत. यादव सुभेदार हे महाराजांचे परमभक्त. अनेकदा त्यांना महाराजांचे दर्शन आणि प्रत्यक्ष सहवास घडलेला असल्याकारणाने त्यांना महाराजांच्या बाबतीत म्हणजे त्यांची शरीरयष्टी, त्यांचे तेजस्वी नेत्र, त्यांच्या भावमुद्रा, बोलण्याची पद्धत इतकेच नव्हे तर त्यांचा स्वर, त्यांचा आवाज सर्व काही परिचित असे होते. त्या भिकाऱ्याचे निरीक्षण केल्यावर त्यांना महाराजांचे हे सर्व गुण त्यात दिसले. त्यामुळे त्यांनी ठरवलं की नसता उहापोह न करता ह्यास 2 पैसे देऊन टाकावेत, हेच बरे. असे समजून त्यांनी पैसे भिकाऱ्याला दिले. पैसे घेतले भिकाऱ्याने. आणिक काही देई म्हणे. श्री गजानना कारणे शेरणी वाटगुळाची. ते वायदे करती वरचेवर. ते मी ना आता मानणार. तोटा 10,000 तुझं व्यापारी आला ना. त्याचा विचार अंतरी करून देई काहीतरी. रुपये मजला लवकरी काढ पाकिट खिशातून. यादवरावांनी दिलेले 2 पैसे त्या भिकाऱ्याने घेतले आणि तो यादवरावांना म्हणाला, गजाननाच्या नावाने गुळाची शेरणी वाट. तू वरच्यावर वायदे करीत असतोस, पण आता मी मानणार नाही. तुला कापसाच्या व्यापारात 10,000 तोटा झाला ना, याचा अंतःकरणात विचार करून मला काहीतरी रुपये दे. काढ लवकर तुझ्या खिशातील पाकिट आणि देऊन टाक. भिकारी असे बोलता सुभेदार खिशातील पाकिट काढून काही रुपये देते झाले. पण पुन्हा तो भिकारी म्हणाला, छे छे, मी इतक्यावर संतुष्ट होत नाही. आणखी काही रुपये मला दे. यादवरावांनी पुन्हा काही रुपये काढून भिकाऱ्याला अर्पण केले. एवढ्यात विनायकराव असिरकर घरात गेले व यादवराव हे असिरकरांच्या ओसरीवर एकटेच बसलेले बघून भिकारी सुभेदारांना म्हणाला, संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती पाही? कपडे काढून उभा राही, माझ्यापुढे ये वेळा. तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एक वार. माझी तेणे होईल दूर व्याधी तुझी यादवा. तू मजला मुलापरी कारेल आजसी अंतरी. ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरविला तयाने. फिरविला नख शिखांत अंगावरून त्याने हात. तो आले इतक्यात असिरकर ओसरीला. विनायकराव घरात गेल्याचे पाहून तो संशयित झालेल्या यादवरावांना म्हणतो, तू गजाननाविषयी संशय का घेतोस? तुझ्या चित्तात पहा. माझ्यासमोर कपडे काढून उभा राहा. एक वार माझी दृष्टी तुझ्या अंगावर पडू दे. अरे यादवा, त्यामुळे तुझी व्याधी बरी होईल. मला तू मुलाप्रमाणे आहेस, मग लाजतोस का? असे म्हणून यादवरावांच्या पाठीवरून त्याने हात फिरवला. तेवढ्यात विनायकराव घरातून ओसरीत आले. तो भिकारी रुपये घेऊन दरवाजाच्या बाहेर क्षणार्धात निघून गेला. येथील काम उरकून पाठोपाठच यादवरावही निघाले. त्यांनी त्या भिकाऱ्याचा तपास केला, पण गावात त्याचा थांग पत्ता लागला नाही. शेवटी त्यांनी निश्चय केला की हा भिकारी दुसरा तिसरा कोणी नसून शेगावचे गजानन महाराजच असावेत. ते जर खरोखरच महाराज असतील तर आज व्यापारात आपल्याला निसंशय फायदा होईल. वर्ध्याच्या बाजारात कापसाच्या गाड्या विकण्यासाठी आल्याच होत्या. खरोखरच त्या दिवशी कापसाला खूप चांगला भाव येऊन अपेक्षेपेक्षाही जास्त पैसा मिळाला. यादवराव सुभेदारांना आता खात्री पटली
की तो भिकारी नसून शेगावचे योगीराज गजानन महाराजच होते. ते आपल्या भक्तांचे अहर्निशी रक्षण करतात. फक्त त्यांच्याविषयी दृढ निष्ठा असणे महत्त्वाचे आहे. महाराज आपल्या भक्ताला कसे सांभाळतात, त्याचे रक्षण कसे करतात हे यावरून लक्षात येतं. आपल्या भक्ताने केलेले वायदे तो फेडत नाही याची त्याला आठवण करून देतात. एवढेच नव्हे तर मी तुझे आराध्यच आहे ही जाण भक्ताला करून देतात. यादवरावांसाठी महाराजांना वर्ध्याला जावे लागले आणि आपला भक्त चिंतेत आहे ह्याला त्यातून सोडवण्यासाठी त्यांच्यावर कृपा करावी लागली. यावरून महाराज कृपाळू आणि भक्तांना सांभाळणारे आहेत व यादवराव हे देखील त्याच योग्यतेचे भक्त आहेत हे सिद्ध होते. सद्गुरू श्री गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर आपल्या अनेक भक्तांना दर्शन दिलं. त्यापैकी एक होते यादव गणेश सुभेदार. श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये संतकवी दासकणू महाराजांनी ह्या प्रसंगाचे सुंदर आणि अगदी तंतोतंत वर्णन केले आहे. महाराजांच्या ह्या लीलांचे वर्णन अध्याय क्रमांक 20 मध्ये ओवी क्रमांक 76 ते 110 पर्यंत म्हणजे एकंदर 35 ओव्यांमध्ये केलेलं आहे. हिंगणी हे गाव वर्धा जिल्ह्यात असून वर्धा नागपूर रोडवर सेलू घोराड फाट्यापासून 10 किलोमीटर अंतरावर असून ते वर्धा येथून 27 किलोमीटर अंतरावर आहे. हिंगणी येथील सुभेदार घराणे देशस्थ वसिष्ठ गोत्रीय ऋग्वेदी ब्राह्मणाचे असून ह्या वंशाच्या सर्व शाखांमध्ये श्री गणेश हे कुलदैवत असून हे गणेश उपासक घराणे आहे. श्रीमंत जानोजीराव भोसल्यांच्या कारकिर्दीत या घराण्यातील कर्तबगार रघुनाथराव ह्या पुरुषास केळझर परगण्याचे देशपांडे पद आणि त्यानंतर सरदेशमुखी मिळाली. इसवी सन 1775 सालात श्रीमंत रघुजी उर्फ आप्पासाहेब भोसले यांच्या कारकिर्दीत देवगड प्रांताची सरदेशमुखी, मूळ पदवी मुलकी अदालत आणि त्या प्रांताच्या सुभेदारीवर रघुनाथराव यांची सालाना 3000 रुपये आणि कारकून खर्च 8000 रुपयांवर नेमणूक झाली. त्यावेळेपासून ह्या वंशाच्या हिंगणी येथील शाखेला सुभेदार असे उपनाव लागले आणि बाकीच्या शाखांना देशपांडे हे उपनाव पूर्वीप्रमाणे कायम राहिले. अशा प्रकारे सुभेदार ह्या आडनावाचा इतिहास म्हणता येईल. गणपतराव बाजीराव सुभेदार ह्यांना 3 पत्नी होत्या. प्रथम पत्नीस विनायक हा मुलगा होऊन तो बालपणीच वारला. नंतर दुसऱ्या पत्नीस कृष्णाबाई नावाची मुलगी झाली. गणपतरावांना पुत्रसंतान नसल्याने ते अतिशय दुःखी होते. श्री क्षेत्र नाशिक येथील संत देव मामलेदार यशवंतराव महाराज ज्यांच्याकडे श्री गजानन महाराज स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार वास्तव्यास होते, त्यांच्या आशीर्वादाने तिसरी पत्नी सौ अन्नपूर्णाबाईंचे उदरी चैत्रशुद्ध पंचमी इसवी सन 1886 यादव गणेश सुभेदार जन्मास आले. पुत्राचे जन्मानंतर 12 दिवसांनीच गणपतराव यांचा पुत्रसुख न उपभोगताच मृत्यू झाला. अज्ञान यादवरावांची इस्टेट गोऱ्या अंमलदारांनी कोर्ट ऑफ वॉर्डच्या वहिवाटीखाली ठेवली. त्यात सुमारास हिंगणी येथील किल्ला व 10-15 घरे सोडून बाकीचा गाव जळाला. अशा बिकट स्थितीत यादवरावांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत होऊन इसवी सन 1907 साली त्यांची इस्टेट कोर्ट ऑफ वॉर्डमधून सुटणार असल्यामुळे त्यावेळचे डेप्युटी कमिशनर यांनी यादवरावास मॅट्रिकच्या परीक्षेला बसू न देण्याचा आणि शेतकी कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याचा आग्रह केला. परंतु ह्या गोष्टीस यादवराव कबूल झाले नाहीत. म्हणून त्यांना मासिक खर्चाकरता मिळणारा तनखा बंद केला. शेवटी नाईलाजाने त्यांना शेतकी कॉलेजात जावे लागले. नागपूर येथे शिक्षण घेत असताना हिंदू मुसलमानांचा दंगा आणि वंगभंगाच्या चळवळीचा देखील त्यांच्यावर परिणाम होऊन इसवी सन 1921 पर्यंत त्यांनी सार्वजनिक चळवळीतही भाग घेतला. सरकारी दप्तरात त्यांचा क्रांतिकारी म्हणून उल्लेख केला होता. यादवरावांचे पालनपोषण त्यांच्या मातोश्री अन्नपूर्णाबाई यांनी केले. ही बाई फार कर्तबगार होती. तिने यादवरावांची इस्टेट कोर्ट ऑफ वॉर्डमधून
सुटे पावे तो स्वतःच्या हिमतीवर शेती घरकारभार इतक्या दक्षतेने केला की यामुळे यादवरावांना पुढील कारभार चालवण्यास अडचण पडली नाही. इसवी सन 1901 साली त्यांचे लग्न वरोडा येथील देवराव बाबा देशपांडे यांच्या तृतीय कन्येसोबत झाले. तिचे नाव लक्ष्मीबाई होते. भाद्रपद शुद्ध दशमी इसवी सन 1909 साली यादवरावांची मातोश्री अन्नपूर्णाबाई वारली. तिने मृत्यूसमयी तुला कधीही कमी पडणार नाही असा यादवरावास आशीर्वाद दिला. लक्ष्मीबाईपासून त्यांना 2 मुली झाल्या. इसवी सन 1918च्या सार्वत्रिक भयंकर इन्फ्लुएन्झामध्ये दिनांक 19 ऑक्टोबर 1918 रोजी लक्ष्मीबाई मरण पावल्या. पत्नीच्या मृत्यूनंतर 2 महिने यादवरावाने हिंदुस्थानातील प्रमुख यात्रा केल्या आणि इसवी सन 1919 साली रायपूर येथील यादवराव देशमुख वकील ह्यांचे पुतणीशी विवाह केला. तिचे नाव सरस्वतीबाई. त्यानंतर त्यांनी पत्नीसोबत पुन्हा हिंदुस्थानातील बद्रीनारायण खेरीज 4ही दिशांच्या यात्रा केल्या. यादवरावांचे वडील गणपतराव ज्यांना इंग्रज आमदनीत हिंगणी येथे अव्वल दर्जाचे मॅजिस्ट्रेट कोर्ट मिळाले होते आणि नागपूर येथील दरबारात त्यांची पहिल्या रांगेतील मानकऱ्याची जागा राखलेली होती. इसवी सन 1908 साली ट्रेड ऑफ चीफ कमिशनरने भरवलेल्या दरबारात व 1911 साली राजे पंचम जॉर्ज नागपुरास आले तेव्हा यादवराव सरकारी निमंत्रणावरून समारंभास गेले होते आणि त्यांना वडलोपार्जित राखीव जागा मिळाली होती. मात्र पुढे महात्मा गांधींच्या आदेशानुसार त्यांनी असहकार चळवळीच्या वेळी दरबारी मानकऱ्याचे त्यागपत्र सरकारकडे पाठवले. यादवराव यांनी केलेल्या कार्याची वाचकांना माहिती व्हावी त्यासाठी काही ठळक घटना येथे देत आहोत. नंबर 1 इसवी सन 1907 हिंगणी येथे शिवाजी उत्सव. नंबर 2 इसवी सन 1908 कृषिक मंडळाची स्थापना. नंबर 3 इसवी सन 1913 कोटेश्वर येथे पहिले मोठे शतकी प्रदर्शन. नंबर 4 लोकमान्य टिळकांच्या होमरूलमधील दौऱ्यात सिंधी येथे लोकमान्यांना मानपत्र अर्पण करणे. नंबर 5 वर्धा तालुक्यात राजकीय चळवळीच्या प्रसारार्थ दौरा. नंबर 6 कैलासवासी डॉक्टर हेडगेवार, कैलासवासी भाऊजी कावरे, नानासाहेब पांडे, बाबासाहेब तरोडेकर, त्र्यंबकराव देशपांडे आणि इतर 100 आश्रित यांचेसह माहूर येथील यात्रा आणि मोगला येथील प्रवास. नंबर 7 वर्धा तालुका मतदारसंघ आणि वर्धा मालगुजारी सभा स्थापन. नंबर 8 केळझर परगणा वर्णाश्रम मंडळ स्थापन करणे अशी अनेक कार्य यादवरावांनी केलीत. इसवी सन 1857च्या स्वातंत्र्ययुद्धात झाशीवरून निसटून आलेले पानेटचे ब्रह्मीभूत ब्रह्मचारी महाराज हे देखील हिंगणीला काही दिवस होते. यादवरावांना संतांविषयी अतिशय आदर होता. त्यांना शेगावकर श्री गजानन महाराज आणि ताजुद्दीन बाबा यांच्याही दर्शनाचा लाभ झाला होता. राष्ट्रसंतांना हिंगणी येथे बोलावून अंदाजे 10,000 पावेतो अन्नसंतर्पण केले. यामध्ये सीताराम बालाजी टेलर लोधी हे सहकारी होते. आपण वर वाचलंच आहे की यादवरावांचे दैवत श्री गणेश हे होते. त्याविषयी एक प्रसंग बघूया. इसवी सन 1923 साली जुन्या परंपरेने चालत आलेली गजाननाच्या सुंदर मूर्तीची शुंडा परदेशी ब्राह्मणाकडून उद्वार्चन करीत असता भंगली. त्यामुळे यादवरावाचे मनाची व्यग्रता वाढून त्यांनी नवीन मूर्तीबद्दल प्रयत्न चालविला असता त्यांचेच भाऊबंद गोपाळकृष्णराव यांची द्वितीय पत्नी यमुनाबाई हिने त्यांना आपले वंशात मोरेश्वर येथे अशी गजाननाची मूर्ती आहे असे सांगितले. तेव्हा मोरेश्वर क्षेत्री जाऊन वैशाख शुद्ध एकादशीला योगींद्र मठाचे अधिकारी हेरंबनाथ महाराजांकरवी यादवरावांनी सांगोपांग गणेश मंत्र घेतला. प्रसाद म्हणून त्यांना गणेशाच्या मूर्तीचा लाभ झाला. त्यामुळे पूर्वी होत असलेल्या गणेशोत्सवात थोडा बदल करण्यात आला. वडलोपार्जित इस्टेट गोपाळराव कृष्णराव सुभेदार यांच्या कारकिर्दीत
कर्जाचा बोजा होऊन सावकाराकडे गेली. ही इस्टेट पुन्हा मिळावी म्हणून 1922 साली यादवरावांनी दिवाणी कोर्टात दावा घातला. त्यात अपयश येऊन परत फक्त बरबडीची वाफी जमीन मिळाली. इसवी सन 1930 साली त्यांचा मोठा मुलगा कृष्णकांत हिंगणी येथून मराठी शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी वर्ध्याला आला. केळकरवाडीत एक बंगला बांधल्यानंतर सर्व वर्धा येथे राहावयास आले. इसवी सन 1940 साली सावकाराकडे गेलेल्या इस्टेटीपैकी हिंगणीचा 4 आण्याचा हिस्सा यादवरावांनी विकत घेतला. ह्या सर्व इस्टेटीचा कारभार अधूनमधून जाऊन पाहणे सुरू झाले. सध्या देखील यादवरावांचे नातू वर्धा येथेच राहून हिंगणीची शेती आणि कारभार बघतात. यादवरावांचे जीवन आणि कार्य बघता त्यांचे व्यक्तिमत्व कसे होते याची कल्पना येते. यादव गणेश सुभेदार हे इसवी सन 1935 सालापासून सर्व राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रांमधून निवृत्त झाले होते. पुढे इसवी सन 1948 पासून रक्तदाबाचे विकाराने ते त्रस्त झाले. यादवरावांची मोठी सून गंगाभारती मंदाकिनी कृष्णकांत सुभेदार यांची आम्हास प्रत्यक्ष भेट होऊन त्यांच्याद्वारे जी माहिती मिळाली त्या माहितीचा आधार घेऊन ही सेवा आम्ही भक्तांपर्यंत पोचवू शकलो. वर्धा येथील केळकरवाडीत श्री अमोल व राजेंद्र कृष्णकांत सुभेदार राहतात. त्यांचे आराध्य दैवत श्री गजानन महाराजच आहेत. श्री गजानन महाराजांनी यादवरावांना ज्यांच्या घरी जाऊन दर्शन देऊन कृपा केली ते म्हणजे विनायकराव असिरकर. त्या विनायकरावांच्या सूनबाई गंगाभारती मंगलाताई दत्तात्रय असिरकर ह्या देखील महाराजांना खूप मानतात. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 58वा आज बघूया. पृष्ठ क्रमांक आहे 242. संतांच्या जे असेल मनी तेच येईल घडोनी. श्री गजानन महाराजांच्या भक्तांमध्ये डॉक्टर त्र्यंबक राजाराम कंवर उर्फ भाऊ कंवर यांची सेवा आणि भक्ती न विसरण्यासारखी आहे. महाराजांविषयींचे त्यांचे प्रेम प्रत्येक प्रसंगातून दिसून येते. महाराजांचा सहवास व प्रत्यक्ष सेवा त्यांना महत्भाग्याने उपलब्ध झाली होती. महाराजांच्या सेवेत कंवर पतिपत्नी 8 दिवस असत. सेवा त्यांच्या रक्तातच भिनलेली होती असे म्हटल्यासही हरकत नाही. महाराजांच्या आवडीनिवडी व सवयी त्याचप्रमाणे त्यांचे शब्दसंकेत डॉक्टर कंवरांना समजत असत. महाराजांनी समाधी घेतल्यानंतरचा हा प्रसंग आहे. इसवी सन 1911-12 सालातील डॉक्टर भाऊ कंवरांची खामगाववरून तेल्हारा येथे बदली झाली. त्या कारणाने ते सहकुटुंब खामगाववरून महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आले. दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी तेल्हाराला जाण्याची तयारी केली. तेल्हाराची गाडी ठरवली होती. अस्तमानाची वेळ झाली. महाराजांनंतर शिष्य बाळाभाऊ हे मठाधिपती होते. त्यांनी डॉक्टर कंवरांना विनंती केली की तुम्ही प्रसाद घेऊन जावे. डॉक्टरांनी वेळेअभावी थांबणे अशक्य असल्याचे सांगितले. तुम्ही आजपर्यंत येथून उपोषित गेला नाहीत. आज मनात असे विपरीत का बरं आणलं? त्यातून आज व्यतिपात आहे हे तरी लक्षात घ्या. बाळाभाऊ त्यांना कळकळीने म्हणाले. बाळाभाऊ मठाधिपती त्या बोलायला येणे रीती. अहो ऐका माझी विनंती. प्रसाद घेऊन जावे तुम्ही. तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपोषित. आज ऐसे विपरीत का हो मनी आणले? ह्यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात. बाळाभाऊ प्रेमपूर्वक त्यांना आग्रह करत होते. अहो ऐका माझी विनंती. प्रसाद घेऊन जावे तुम्ही. संत कवी दासखणू महाराजांनी बाळाभाऊ महाराजांच्या अंतःकरणाची वेदना या शब्दातून तंतोतंत प्रकट केली आहे. डॉक्टर कंवरांनी सद्गुरूंचा प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये असे त्यांचे म्हणणं होतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी व्यतिपात होता. ते म्हणतात तुम्ही आजपर्यंत येथून उपोषित गेला नाहीत तेव्हा आजही असे मनात विपरीत आणू नका. निदान आज व्यतिपात आहे हे तरी मनात आणा.
सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या मठातील प्रसादाचा अवमान करून जाणं बरं नाही. बाळाभाऊ महाराजांनी व्यतिपातावर एवढा जोर का द्यावा? हा व्यतिपात म्हणजे नेमकं काय याची श्री गजानन महाराजांच्या सर्व भक्तांना माहिती द्यावी यासाठी त्याचे हे शास्त्रीय विश्लेषण. व्यतिपात हा एक योग आहे व योग म्हणजे चंद्रसूर्याच्या विवक्षित गतीची बेरीज. योग हे 27 आहेत. विष्कंभ, प्रीती, आयुष्यमान, सौभाग्य, शोभन, अतिगंड, सुकर्मा, धृती, शूल, गंड, वृद्धी, ध्रुव, व्याधात, हर्षण, वज्र, सिद्धी, व्यतिपात, वर्यान, परिघ, शिव, सिद्धी, साध्य, शुभ, शुक्ल, ब्रह्मा, ऐंद्र, वैधृती अशा प्रकारच्या 27 नावाच्या योगांमध्ये काही अशुभ योग आहेत. 27 योगांपैकी व्यतिपात आणि वैधृती हे 2 अशुभ योग आहेत. ह्या योगांवर कोणतेही शुभ कार्य करू नये. काही योग पूर्णपणे अशुभ नसून ते काही घटिकांपर्यंतच अशुभ असतात किंवा तेवढ्या वेळेपुरताच त्यामध्ये दोष असतो. तसे विष्कंभ आणि वज्र ह्या योगांचा दोष त्यांच्या आरंभापासून 3 घटकांपर्यंतच असतो. परिघाचा पूर्वार्ध संपेपर्यंत असतो. शूल योग प्रथम 5 घटिकांपर्यंत, व्याघात योग 9 घटिकांपर्यंत, गंड आणि अतिगंड या योगांचा प्रथम 6 घटकांपर्यंत दोष असतो. या दोषपूर्ण घटिका सोडून त्या योगावर शुभ कार्य करण्यास हरकत नाही. व्यतिपात ह्या अशुभ योगावर सद्गुरूंच्या अंतरंगातील भक्त शिष्य प्रसाद न घेता जाऊ नये असे बाळाभाऊंना वाटले. डॉक्टर कवर प्रसाद न घेता म्हणतात, कवर सांगे त्यापर्यंत मला निकड आहे भाऊ. आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो. नसता आग्रह मला तो तुम्ही न करा यावेळी. डॉक्टर कवरांचे बोलणे ऐकून बाळाभाऊ महाराज खिन्न झाले. सद्गुरूंच्या प्रसादाचा अवमान करून व्यतिपातासारख्या अशुभ योगावर बैलगाडीने हे सहकुटुंब तेल्हाऱ्याला जात आहेत. आपल्या जाण्याची ते घाई करत आहेत. काळ वेळ याचा विचार करायला ते तयार नाहीत. मला खूप निकड आहे, तेव्हा नसता आग्रह तुम्ही करू नका. डॉक्टर भाऊ असे सांगत आहेत ह्याचे बाळाभाऊंना दुःख झाले. बाळाभाऊंचा आग्रह मोडून कवर आपल्या बायको मुलांसह तेल्हाऱ्याला दमणीत बसून निघाले. रात्र महाभयंकर अंधारी होती. दासगणू त्या महाभयंकर रात्रीचे वर्णन करताना लिहितात, रात्र अंधारी महाभयंकर साजरी, वाटे निशा शोक करी निजपतीच्या वियोगे. तो चमत्कार ऐसा झाला, तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला. कोणी न भेटे पंथाला, विचारावे कोणाजरी. गाडी अरुंद रस्त्यावर, दोन्ही बाजूस काटे फार. गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या. म्हणता झाला गाडीवाला, साहेब रस्ता आहे चुकला. हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी. खाली उतरून जो पाहता तो अवघे दिसले विपरीत. अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला. तू तेल्हाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण, आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले. काय होतास दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला. वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज. अशा महाभयंकर अंधारा रात्री तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला. कोणाला विचारावे तर अशावेळी रस्त्यात कोण भेटणार. दोन्ही बाजूनी काटे असलेल्या अरुंद रस्त्यावर तलावाच्या काठावर बैलगाडी उभी होती. हे बघून बैलगाडीवाला कवरांना म्हणाला, साहेब आपला रस्ता चुकला आहे. गाडीवाल्याचे बोलणे ऐकून डॉक्टर कवर भयानक संतापले. संतापाच्या भरात ते गाडीवाल्याला अपशब्द बोलले. तू तेल्हाराचा होता म्हणून तुझी गाडी भाड्याने केली आणि तू आम्हास आडमार्गावर आणून कसं सोडलंस. तू दारू प्यायला होतास की काय म्हणून हा रस्ता चुकला. तुझ्या डोळ्यांना वाट कशी दिसली नाही हे मला सांग. कवराचे बोलणे गाडीवाल्याने ऐकून घेतले. पण हे सर्व कसे झाले हे त्या गाडीवाल्याला अजूनच उमगेना. तो नेहमीच या रस्त्याने भाडे घेऊन यायचा. नेहमीचा पाण्यातील रस्ता, मग हे असे विपरीत व्हावे कसे हे त्याला लक्षातच येईना. तो डॉक्टर कवरांना दोन्ही हात जोडून म्हणाला, अहो साहेब मला शिव्या का देता. मी काहीही अपराध केलेला नाही. मी हमेशा तेल्हाऱ्याहून येथे येतो. वाटेल तेव्हा गाडी हाकतो. हमेशा भाडे वाहतो. अवघा रस्ता मला माहीत आहे. आज मात्र असं का व्हावं. त्यात बैल कुठेही वळले नाहीत.
ते नीट येथेच आले आणि तलाव पाहता स्तब्ध उभे राहिले. हा रस्ता तेल्हाऱ्याचा नाही. गाडीवाल्याचे बोलणे डॉक्टर कवरांनाही पटले. त्यांच्या लक्षात आलं की हे समर्थांचेच कृत्य आहे. मी प्रसाद न घेता निघालो. बाळाभाऊंच्या विनंतीला मी मान दिला नाही, म्हणूनच माझा रस्ता चुकला असावा. आता वाट कशी सापडेल? हे तर भयंकर जंगल आहे. येथे गजाननाशिवाय मला कोणीही तारणारा नाही. गजानना, तुझ्याशिवाय माझे रक्षण कोण करणार? डॉक्टर कवर महाराजांना अशी विनंती करतात. तोच तळ्याच्या दुसऱ्या बाजूने घांगरमाळांचा आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकून कवरांना थोडा धीर आला. डॉक्टर कवर गाडीवाल्याला म्हणाले, अरे, रस्ता फार दूर राही. चाहुलीचा सुमार धरून गाडी हाक, म्हणजे आवाजाच्या दिशेने गाडी हाक. गाडीवाल्याने तसे केले. काट्याकुपाट्यांमधून गाडी हाकत नेऊन नीट रस्त्यावर लावली. हमरस्ता लागताच डॉक्टर कवरांनी चौकशी केली, तेव्हा त्यांना समजलं की हे शेगावचे शिवार आहे. तेव्हा डॉक्टर कवरांनी गाडीवाल्याला शेगावलाच परत जाण्याविषयी सांगितले. सूर्योदयाच्या वेळी कवर शेगावात पोचले. महाराजांच्या मठात येऊन रात्री घडलेला सर्व वृत्तांत त्यांनी मठाधिपती बाळाभाऊ महाराजांना कथन केला. तेव्हा बाळाभाऊ महाराज डॉक्टर कवरांना म्हणाले, मग बाळाभाऊ म्हणाले, हेच आज बरे झाले. व्यतिपाती न जाऊ दिले समर्थानी तुम्हास. आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जाहो तेलारा. करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थांचे तुम्ही भक्त, म्हणून तुम्हा आणले परत. मानवाचे अवघे हे बेत सिद्धीस जाणे अशक्य. संतांच्या जे असेल मनी तेच येईल घडोनी. भरवसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे. डॉक्टर कवरांनी आपल्या कामाच्या घाईगडबडीत बाळाभाऊंच्या विनंतीला मान दिला नाही. प्रसादाचा अवमान केला. ह्या चुकीमुळे त्यांना समर्थांनी रात्रभर आड रानाने फिरवले खरे, पण सूर्योदय होता क्षणी सुखरूप पुन्हा परत शेगावीच आणले. दुसऱ्या दिवशी कवर आपल्या कुटुंबासह समर्थांचा प्रसाद ग्रहण करून तेलाऱ्याला निघून गेले. महाराज आपल्या भक्तांचे रक्षण करतात, त्याच्यावर येणारी विघ्न निवारण करतात. वेळोवेळी आपल्या भक्तांना ते सांभाळतात. अगदी आजही ते आपल्या भक्तांना सांभाळीत आहेत. ही महाराजांची शिकवण आज सर्वांसाठी आहे. महाराजांच्या प्रसादाचा अवमान, नासधूस, निंदा कोणी करू नये. समर्थांचा प्रसाद हा मोठा भाग्याने मिळतो. तो भक्ताने सेवन करावा आणि आपले कल्याण करून घ्यावे. संतांच्या जे मनात असते तेच होते. आपले सर्व बेत सिद्धीस जातीलच असं नाही. म्हणून संतांच्या चरणी भरवसा ठेवून स्वस्थ बसावे. असो, पुढची कथा पान नंबर 244. अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हा जन. रतनसास सोनोने यांची 8 अपत्ये मरण पावली. मूल बाळ वाचत नाही, त्या कारणाने दोघेही पतिपत्नी अतिशय दुःखी होते. इसवी सन 1925च्या सुरुवातीला त्यांनी महाराजांच्या संस्थांमध्ये नोकरी सुरू केली. महाराजांवर त्यांची खूप श्रद्धा आणि भक्ती होती. महाराजांच्या श्रेष्ठत्वाचे गुणगान त्यांनी त्या काळातील लोकांकडून ऐकले होते. बालपणी त्यांना महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घडले होते. या सर्व बाबींनी महाराजांची त्यांचेवर कृपा होती हे लक्षात येते. ज्या वर्षी ते महाराजांच्या सेवेत रुजू झाले त्याच वर्षीची म्हणजे 1925 सालची ही घटना. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव दिनकर होते. एक रतनसा नामे नर होता जातीने भावसार. त्याचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्यासी सोबणीचा रोग झाला. कोणी म्हणत ती सटावला. बालक अवघा सुकून गेला. रक्त न राहिले अंगात. दिसू लागली अवघी हाडे. वरती नुसते कातडे. वैद्य आणले बडे बडे परी न झाला उपयोग. मुलके रडता राहीना. दूध पाणी घेईना. ज्वर मुळीत सोडीना. पहा तयाच्या तनुते. वैद्य म्हणती रतनसासी आता औषध न देई यासी. हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. रतनसांचा हा मुलगा 1 वर्षाचा असतानाची ही घटना, म्हणजे इसवी सन 1926 सालची. तो आजारी पडला. सर्व उपाय झाले तरीही गुण येईना. वैद्य म्हणाले की हा मुलगा आता वाचणे शक्य नाही. शक्याशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर.
उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये. डॉक्टरांचे असे म्हणणे ऐकून रतनसा ढसाढसा रडू लागले. त्यांचीच अशी अवस्था तर त्या मुलाच्या आईची अवस्था काय असेल हे तिचे तिलाच ठाऊक. त्यात दिनकर हा त्यांचा 9वा मुलगा. तोही 8 मुलांप्रमाणे आम्हास आता सोडून जातो की काय, या विचाराने त्यांच्या हृदयाचे बांध फुटले. शेवटी रतनसांनी मनात पक्का विचार केला, एरवी तरी पोरगा मरतोच आहे, मग शेवटचा उपाय करून बघायला काय हरकत आहे. दिनकराचा अंतकाळ अगदी जवळ आला होता. सर्व घरातील मंडळी रडत होती. मुलाचे हातपाय गार झाले, नेत्रांचे तेज मंदावले, नाड्यांनी मनगटाचे ठिकाण जणू सोडले. दिनकर अचेतन झाला, त्याची जाणीवही मावळली. अशा परिस्थितीतील शेवटचा उपाय म्हणून रतनसांनी आपल्या मुलाला हातावर उचलून महाराजांच्या समाधीसमोर दरवाजात आणून ठेवले आणि नवस केला की माझा पुत्र बरा झाल्यास तुम्हाला शेरणी वाटीन. रतनसांनी मुलास महाराजांच्या दरवाजात ठेवून 5 रुपयाची शेरणी वाटण्याचा नवस केला. मनाचे सगळे मी पण महाराजांच्या चरणी ठेवले आणि प्रार्थना केली, तुम्ही पावले अवघ्याला त्याचा अनुभव द्यावा मला. मीही आहे आपुला, माझी उपेक्षा करू नका. माझे मूल द्वारात, तुझ्या जरी झाले मृत तरी अवघ्या वराडात तुझी होईल नाचक्की. अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हा जन, हे स्वामी गजानन कृपा करा या बाला. पुत्र न माझा उठला जरी मी डोके फोडीन पायावरी. तुझ्या आज निर्धारी ऐसा निश्चय मनीचा. अमृततुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आज वृष्टी. नको करूस मला कष्टी महापुरुषा गजानना. रतनसांनी एकदम टोकाची भूमिका घेतली. ते महाराजांच्या दारात मृतवत झालेला मुलगा ठेवून म्हणाले, तुम्ही सर्वांच्या नवसाला पावतात असा माझा अनुभव. मी देखील आपलाच भक्त आहे. माझी उपेक्षा करू नका. माझा मुलगा तुमच्या दारात मेला तर अवघ्या वरडात तुमची नाचक्की होईल, तेव्हा या बालकावर कृपा करा. माझा मुलगा जर उठला नाही तर तुमच्या पायावर मी डोके आपटून फोडीन असा मी निश्चय केला आहे. तेव्हा आपल्या अमृतमय दृष्टीची वृष्टी आमच्यावर करा. हे महापुरुषा गजानना, मला कष्टी करू नकोस. रतनसांची ही भूमिका म्हणजे भावभक्तीचा तसेच सेवेचा अधिकार होय. साधारण मनुष्य असे वागू शकत नाही. असा अधिकार त्यांच्या शब्दातून ओसंडत नाही. साधारण भक्त भगवंतावर असा हक्क बजावू शकत नाही. निश्चयाचे बळ त्याच्या शब्दातून प्रकट होत नाही. त्याच्यात तेवढी ताकद नसते. जी दुर्बल भक्ती आहे ती तितकीच कमजोरही असते. अशा निर्धारासाठी भक्तीची ताकद पाहिजे, शुद्ध भावाची जोड पाहिजे. ज्याची खरी निष्ठा आहे, भक्ती आहे, तोच भगवंताशी भांडू शकतो. तसा त्याला अधिकारही असतो. अशा भक्ताच्या रुसव्या फुगव्यात भगवंतही आनंद घेतो. अशा एकनिष्ठ भक्ताचा भगवंतासही शोध असतो. ज्यासी नाही एक देव, साता पाचा ठाई भाव, किंवा कैसी भक्तीची वासना, ज्यासी नाही एक उपासना. याची भक्ती अनेक ठिकाणी वाटली गेली, विभक्त झाली. भक्ती झाली स्थित्यंतर, भावे पडले अंतर. त्याचा भाव स्थिर राहू शकत नाही. भाव दृढ होण्यासाठी त्याची भक्ती दृढ असणे जरुरी आहे. एका ईश्वरावर श्रद्धा असणे जरुरी आहे, म्हणजे त्याच्या भक्तीत अधिक बळ येते. आपल्या भक्तीस बळ येण्यासाठी त्याने तो भगवंत हृदयात साठवला पाहिजे. रतनसांची भक्ती एकनिष्ठ आणि समर्पणात्मक होती. म्हणूनच त्यांच्या शब्दातून हा विश्वास प्रकट होतो की माझा मुलगा जर बरा झाला नाही तर तुझ्या पायावर डोके फोडीन असा माझा संकल्प आहे. हे भावभक्तीचे बोल आहेत. भगवंतास आपल्या हृदयाचा ठाव, अंतःकरणाचा भाव, बुद्धीचा आणि मनाचा स्वभाव कळतो. तेव्हा येथे पाहिजे तेव्हाच कृपा प्राप्त करून घेता येते. अन्यथा निराशाच पदरी पडते. बनवाबनवीच्या भक्तीतून प्रसवलेली निराशा भगवंताचे अस्तित्व नाकारते. भक्त स्वतःकडे दोष घेत नाही, तर तो दैवताकडे अलगद ढकलतो. स्वतःच्या खोट्या भक्तीचे खापर त्याच्या मस्तकी फोडतो.
ही खरी भक्ती नाही. हा भक्त भगवंतासमा असतो असे आम्हास वाटते. भावभक्तीत एवढी शक्ती आहे की दगडालाही पाझर फुटू शकतो. मात्र त्यासाठी भक्तही तसा असणं जरुरीचं आहे. रतनसांच्या भावभक्तीची सेवाभावाची समर्थना पूर्ण जाण आहे. त्याला ते निराश करू इच्छित नाहीत. त्याला तशा अवस्थेत ते बघू शकत नाहीत. खरा भक्त निराश होणे किंवा करणे म्हणजे तो त्याच्या भक्तीचा अपमान आहे, अवहेलना आहे. त्याने जे मागितले ते पुरवावे लागते. पण काही भक्त असे हट्टी असतात की ते समजण्याच्या मनस्थितीमध्येच नसतात. मग त्यांना जे हवे ते एकदाचे देऊन टाकणे सोयीस्कर असते. रतनसांचा असा टोकाचा संकल्प महाराजांनी जाणला आणि हा भक्त जसे बोलला तसेच करेल याची समर्थांना जाण आहे. म्हणून त्यांना त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहावले नाही. नाडी आली ठिकाणी रुदन करू लागले जाणी. तो प्रकार पाहूनी सारे लोक आनंदले. समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून त्या दर, सूर्याच्या समोर तमाचा तो पाड नसे. रतनसांचा मुलगा दिनकर हात पाय हलवू लागला. नाडी सुरू झाली. हा प्रकार पाहून लोक आनंदले. येथे काही टवाळही उपस्थित होते. ते कुठेही असतातच. त्यांचा तो धंदाच असतो. रतनसांनी हे केलेले धाडस त्यांना नवखे होते. आता पुढे काय होते अशी त्यांची जिज्ञासा होती. महाराज खरोखरच ह्या मेल्यागत झालेल्या मुलास बरे करतात काय? असे कुठे शक्य होऊ शकते काय? महाराज अजूनही भक्तांचे ऐकतात काय? ह्या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना रतनसांच्या मुलाद्वारे मिळणार होते. अनेक प्रश्न एकाच उत्तरात सामावलेले होते व एकाच उत्तराने सुटणारे होते. त्या लोकांचे प्रश्नही सद्गुरूंनी सोडवले. रतनसांचा मुलगा हातपाय हलवू लागला. त्याची नाडी सुरू झाली. तो शुद्धीवर आला. हे पाहून तेथील उपस्थित सर्व लोकांना आनंद झाला. रतनसांनाही आनंद झाला. पण त्या दोघांच्याही आनंदात फार फरक आहे. भगवंताने एका भक्ताची मागणी पूर्ण करावी तो आनंद व बघणाऱ्या लोकांचा आनंद यामध्ये जमीन आसमानाचे अंतर आहे. भगवंताने भक्ताची अशक्यप्राय मागणी पूर्ण केल्यावर खरा भक्त किती आनंदून जात असेल हे त्याचे त्यालाच माहीत. ह्या आनंदात त्याची भक्ती शतपटीने वाढते. भगवंतावरचा विश्वास वाढतो व तो ह्या भगवंताची इतर जनांवरही कृपा व्हावी असा प्रयत्न करतो. असेच रतनसांनाही झाले. ते नेहमीच महाराजांच्या लीलांचे वर्णन करीत असत. कारण अनुभव हीच खात्री. एका भक्ताच्या अनुभवातून कित्येकांची श्रद्धा आकाराला येत असते. तो भक्त भगवंताशी हळूहळू का होईना जुळत असतो. दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत. नवस असला श्रद्धायुक्त तो फळे हा न्याय असे. थोड्या दिवसात रतनसांचा मुलगा दिनकर पूर्ववत झाला. हे सर्व श्रद्धेचे बळ होय. हा मुलगा पुढे 6 वर्ष जगला. ही महाराजांची कृपा होय. महाराजांनी आपल्या भक्ताच्या अट्टहासापायी 6 वर्षे या मुलाचं आयुष्य वाढवलं आणि आपल्या भक्तास पुत्रशोकाचे दुःख होऊ दिले नाही. इसवी सन 1931 दिनकरचा मृत्यू झाला. आता रतनसा सोनोनेंच्या विषयी थोडीशी माहिती घेऊया. रतनसा कचुरसा सोनोने भावसार यांचा जन्म 5 जानेवारी 1900 रोजी शेगावी झाला. म्हणजे महाराजांनी समाधी घेतली तेव्हा रतनसा वयाने 10 वर्षाचे होते. महाराजांना पाहण्याचे भाग्य प्राप्त झालेला हा जीव. म्हणूनच की काय पुढे महाराजांच्या सेवाकार्यात यांची महत्त्वपूर्ण कामगिरी घडली. रतनसांचे शिक्षण 7व्या वर्गापर्यंत झाले. घराण्याचे उत्तम संस्कार असल्याने त्यांना देवधर्माची आवड होती. स्वभावही मनमिळावू आणि बोलका होता. कामातील एकाग्रता, प्रामाणिकपणा आणि परिश्रमाची तयारी हे गुण त्यांना पुढे महाराजांच्या सेवाकार्यात उपयुक्त ठरले. रतनसा वर्णाने गोरे आणि दणकट शरीरयष्टीचे होते. धोतर, शर्ट आणि त्यावर कोट आणि डोक्यावर काळी टोपी असा त्यांचा पेहराव होता. त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी होते. त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या राहणीमानाचा समोरच्या माणसावर प्रभाव पडायचा. ही दैवी बाब त्यांच्या पदरी होती. पूर्वीच्या चालीरीतीप्रमाणे
रतनसांचा विवाह लहान वयातच गोदावरीबाईंशी झाला. इसवी सन 1925 रतनसा श्री गजानन महाराज संस्थानमध्ये कारकून म्हणून नोकरी करू लागले. रतनसा सोनूने नामे करून तो भावसार जातीचा असून संत संस्थानी असे कारकून भक्त गजाननाचा तो. संस्थांच्या सेवेत रतनसानी कोणतीही कसर ठेवली नाही. त्यांच्या कामाची शैली समर्पणात्मक असल्याने त्यांच्याद्वारे महत्त्वपूर्ण सेवा घडली. त्यांनी या गुणांमुळे व्यवस्थापकांचा विश्वास संपादन केला होता. त्यांची महाराजांवर निस्सीम भक्ती होती. भावभक्तीशिवाय सेवा घडणे शक्य नाही. संस्थांच्या दिवाणजी पदास त्यांचे कार्य शोभेसे होते. संस्थांची कागदपत्र, हिशोब, खरेदी इत्यादी गोष्टी त्यांच्याकडे होत्या. नंदुरबारला जाऊन त्यांनी आपल्या पसंतीने सभामंडपाची फरशी आणली होती. समाधी मंदिराच्या कळसासाठीही त्यांनी मुंबईला जाऊन सोन्याचा पत्रा आणला. त्यावेळी संस्थानला दान किंवा देणग्या फार कमी येत असत. मंदिरात अन्नदान होत राहावे असे रतनसांना वाटे. ते वेळोवेळी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन गावातून वर्गणी गोळा करीत आणि त्या वर्गणीतून भंडारे साजरे करीत असत. संस्थानच्या 4 द्वारांवर 4 दिव्यांची व्यवस्था असायला हवी असे रतनसांना वाटायचे. तेव्हा फक्त एकाच द्वारावर दिवा असायचा. त्यांनी व्यापारी वर्गाच्या सहकार्याने उरलेल्या 3 द्वारांवर दिव्यांची व्यवस्था केली. आजचे संस्थांचे भव्य स्वरूप बघता त्याची कल्पनाही करता येत नाही. मात्र ही वस्तुस्थिती आहे. आजचे हे भव्य रूप त्यागातून, समर्पणातून आणि एकनिष्ठ भक्तीतून आकाराला आले आहे. येथील विश्वस्त जसे समर्पित आहेत तसेच कर्मचारीही एकनिष्ठ भक्त आहेत. महाराजांच्या भक्तिमय ध्यासातून हे ईश्वरी कार्य घडत आहे आणि घडणार आहे. समर्पणाचा आणि त्यागाचा हे संस्थान जगासमोर दाखला देत आहे. सेवा भावनेतून किती मोठे कार्य घडू शकते, असंख्य जीवांचे कल्याण कसे साधले जाऊ शकते हे शिकण्यासारखं आहे. रतनसा एकनिष्ठ आणि समर्पणात्मक भावनेचे भक्त आणि कर्मचारी होते. महाराजांच्या श्रेष्ठत्वाची त्यांना जाण होती. अशा देवतुल्य महासंतावर चरित्रात्मक पोथी असावी असे त्यांना मनोमन वाटे. म्हणून त्यांनी चरित्र ग्रंथाला आवश्यक असलेली माहिती महाराजांच्या हयात असलेल्या भक्तांकडून व शिष्यांकडून करवून घेऊन त्या सर्व नोंदी त्यांनी करून ठेवल्या. अशा माहितीचे एक मोठे बाड तयार केले. तत्कालीन व्यवस्थापक रामचंद्र पाटील यांना ते दाखवून ग्रंथाबाबत मनधरणी सुरू केली. व्यवस्थापकांनीही ह्या सेवाकार्यास संमती दिली आणि पुढे संत कवी दासगणू यांच्या लेखणीतून श्री गजानन विजय हा ग्रंथ साकार झाला. एक कर्मचारी या नात्याचे सेवकात रूपांतर झाल्याने कर्म कसे घडते, सेवा कशी घडते याचा प्रत्यय येतो. नुसता कर्मचारी राहून भौतिकदृष्ट्या स्वकल्याण साधता येईल, पण आत्मकल्याण आणि त्यातून जनकल्याण साधू शकत नाही. त्यासाठी कर्मचारी होण्यापेक्षा सेवक होता आलं पाहिजे. ह्या सेवेत फार मोठे सामर्थ्य आहे. नुसतेच कर्मचारी राहून स्वतःच्या गरजा पूर्ण करून मनाला, देहाला सुख मिळाल्याचा आनंद मिळेल, पण ह्याच कर्मचाऱ्याचे सेवकात रूपांतर झाले की परमशांतीचा अनुभव येईल. मग तेथून भौतिकाची क्षणभंगूर गोडी संपून चिरंतन टिकणाऱ्या आध्यात्मिक शांतीची प्राप्ती किंवा उपलब्धी होण्यास सुरुवात होईल. असे हे सेवेचे रहस्य आहे. सेवाभावाने आत्मकल्याण, आत्मोद्धार होऊ शकतो. दुसऱ्या जीवांचेही कल्याण होऊ शकते. सेवा ही शतपटीने परिणामकारक असते. म्हणून आपल्या कर्माचे सेवेत आपल्यातील कर्मचाऱ्याचे सेवकात रूपांतर करता आले पाहिजे. सेवाभावाने मन, बुद्धी, चित्त विकसित होतात. हृदयात ईश्वरीय प्रेमाची ज्योत तेवत राहते. जगाच्या पाठीवर जेवढी काही ईश्वराशी जोडणारी शास्त्र आहेत, साधनं आहेत, त्या सर्वांपेक्षा सेवा ही सर्वश्रेष्ठ आहे. येथे ईश्वराशी तादात्म्य होऊ शकते, साधले जाऊ शकते. म्हणून सेवा ही ईश्वराची खरी पूजा, भक्ती, उपासना होय. समर्पणातून खऱ्या सेवकाचा जन्म होतो आणि ईश्वराशी नाते जोडले जाते. भक्त आणि भगवंत एकरूप होऊ लागतो.
आनंदाचे डोही आनंदी तरंग असे होऊन जाते. ही सर्व माहिती केशवसा रतनसा सोनोने यांची मुलाखत घेताना मिळाली. केशवसा हे उदय कॉलनी, साईनगर, बडनेरा रोड, अमरावती येथे राहतात. दिनकरनंतर रतनसांना वामन आणि नंतर केशवसा हे 2 मुलगे आणि 2 मुली झाल्या. जन्म 13 नोव्हेंबर 1938. केशवसा हे नायब तहसीलदार ह्या पदावरून सेवानिवृत्त झाले. रतनसांनी 1925 पासून 1960 सालपर्यंत संस्थांची सेवा केली. पुढे काही कारणास्तव त्यांनी संस्थान सोडले आणि ते शेगाव येथील खेतान मेडिकल स्टोअर्समध्ये दिवाणजी म्हणून काम करू लागले. पुढे 1963 मध्ये ते अमरावती येथे त्यांच्या मुलाकडे गेले. तेथे गेल्यानंतरही त्यांना सेवेशिवाय करमत नव्हते. म्हणून ते 22 नोव्हेंबर 1963 पासून शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे 29 मार्च 1980 पर्यंत देखील एकवीरा देवी संस्थानमध्ये सेवा कार्यास राहिले. 21 नोव्हेंबर 1980 त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दवाखान्यात भरती केले गेले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी देह सोडला. रतनसा सोनोने सारख्या निष्ठावंत सेवक भक्ताचा संस्थानने 1978 मधील शताब्दी स्मरणिकेत गौरव केला आहे. या प्रसंगी त्यांना निमंत्रित करून त्यांचा वस्त्र, सोन्याची अंगठी, शाल, श्रीफळ आणि श्री गजानन विजय ग्रंथ देऊन सत्कार केला गेला. त्यांच्या झालेल्या सन्मानात महाराजांविषयी किंवा संस्थांविषयीची त्यांची सेवाभक्ती प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहत नाही. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.